नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कार्तिक अमावस्येच्या दिवशी काहीच नाही केले तरी चालेल. फक्त अंघोळ अशी करा, सर्व पाप धुवून जातील. मनुष्य पावलोपावली खोटे बोलणे, लबाडी करणे, विश्वासघात करणे अशी कितीतरी पाप मनुष्याकडून होत असतात. त्याचं प्रायश्चित ही कसे भोगावे लागते. पण कार्तिक अमावस्येच्या दिवशी असे छोटे छोटे उपाय करून आपण त्याचा दाह कमी करू शकतात. आपण जर का या पद्धतीने अंघोळ केली तर पाप कमी होते असा पुराणात उल्लेख केला आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी कार्तिक अमावस्येच्या दिवशी या पद्धतीचा उपाय करायचा आहे. कार्तिक अमावस्या उदय तिथीनुसार रविवारी 1 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. जर का तुम्हाला दिवाळीत काहीच उपाय करणे शक्य झाले नसेल, त्यांनी कार्तिक अमावस्येला हा महत्त्वाचा उपाय नक्की करावा. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील व सर्व अडचणी तुमच्यापासून दूर होतील. घरामध्ये सुख समृद्धी येईल. अमावस्येच्या दिवशी ह्या उपायांना अतिशय महत्त्व दिले गेले आहे. तसेच या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. अमावस्या तिथी ही शुभ मानली जाते. अमावस्या तिथी प्रारंभ ही शनिवारी सकाळी 10:29 होणार आहे आणि अमावस्या समाप्ती ही रविवारी सकाळी 11:51 समाप्त होणार आहे. तर आपल्याला जे पण काही अमावस्येचे उपाय करायचे असतील ते उपाय आपण शनिवारी करू शकतो. त्याचप्रमाणे हे उपाय आपण उदय तिथीनुसार रविवारी संपूर्ण दिवसभरात देखील करू शकतो. आता आपल्याला रविवारी 1 डिसेंबरच्या रोजी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत. ह्या वस्तू टाकून अंघोळ केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख व संकटे दूर होतील. हा अतिशय साधा सोपा उपाय आपण सहज करू शकतो. अमावस्येच्या दिवशी केलेल्या उपायांमध्ये खूप फरक जाणवतो आणि सर्व उपाय आपले सिद्धीस जातात. कारण अमावस्येच्या दिवशी उपायांना अतिशय महत्त्व असतं. ज्यांना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही, त्यांनी घरीच या पद्धतीने अंघोळ करायची आहे. कारण अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि हे प्रत्येकाला करणं शक्य नसतं. त्यामुळे आपण घरी देखील या पद्धतीची अंघोळ करून हे पुण्य मिळवू शकतो. अमावस्येच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर आपल्याला पितरांच्या नावाने तर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहून आपल्या पितरांना स्मरण करून आपण पाणी तर्पण करू शकतो. या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक विशेष अशी वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे तुळशीची मुळी. या दिवशी आपण तुळशीची मुळी अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. जर का तुम्हाला तुळशीची मुळी उपलब्ध झाली नसेल तर तुम्ही तुळशीचं पान देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात. बघा, रविवारी अमावस्या आहे आणि रविवारी आपण तुळशीपत्र तोडत नाही. त्यामुळे तुम्ही तुळशीची पानं किंवा तुळशीची मुळी ही शनिवारी तोडून ठेवायची आहे आणि सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची मुळी किंवा पाने टाकल्यामुळे आपल्या जेही काही शत्रुपीडा असतील, शत्रुबाधा असतील, वास्तुदोष असतील, ह्या गोष्टी आपल्या निघून जातात. त्याचप्रमाणे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर पाणी टाकायचं आहे. गोमूत्र टाकून तुम्ही दररोज जरी अंघोळ केली तरी चालणार आहे. यामुळे तुमचे शत्रुपीडा, शत्रुत्रास, शनिपीडा ह्या सर्व गोष्टी नष्ट होतात. त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा, आपल्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि अमावस्येला अशी अंघोळ केल्यामुळे आपली सर्व पापं
यामुळे धुवून निघतात। तुम्ही जर का तुळशीची मुळी आणली असेल तर तुम्हाला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण ती मातीची असू शकते। आणि जर का तुम्ही पानं आणली असतील तर तुम्ही पानं वापरू शकतात। तुम्हाला एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला तुळशीची पानं किंवा तुळशीची मुळी टाकायची आहे आणि हे पाणी चांगलं तुम्हाला उकळवून घ्यायचं आहे। यानंतर तुम्ही तुमच्या घरात जेवढे व्यक्ती असतील तेवढ्या व्यक्ती अंघोळीला जाताना त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे उकळलेलं पाणी 1 ग्लास भरून किंवा 1 वाटी भरून किंवा 1 तांब्याभर तुम्हाला ओतायचं आहे। यामुळे होईल काय, आपल्याकडनं तुळशीचं पावित्र्य देखील राखलं जाईल। म्हणजे बघा, बाथरूममध्ये आपल्याला तुळशीची मुळी किंवा तुळशीचं पान नेण्याची गरज नाही। तुम्ही एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये तुळशीची मुळी किंवा पान टाकून ते पाणी उकळून घ्या आणि हे पाणी प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडं थोडं टाकायचं आहे। अशा पद्धतीने अंघोळ केल्यामुळे तुम्हाला तुमचं सुदृढ आरोग्य लाभेल। लहान मुलं असतील तर लहान मुलांना देखील चांगलं आरोग्य लाभेल। त्याचबरोबर मोठी माणसं आपण आपल्या आयुष्यामध्ये बराच वेळा कळत न कळत काही चुका करतो आणि पापसुद्धा आपल्याकडून होतात। तर ते काही दोष आपल्याला लागलेले असतील, आपण जाणतेपणी पण म्हणा किंवा अजाणतेपणे म्हणा, तर हे सर्व दोष निघून जातील। तुम्ही या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये जेवढे काही व्हिडिओ बघितले असतील, जी काही माहिती ऐकली असेल, वाचली असेल, तर तुम्हाला बराच वेळा तुमच्या कानावर हे पडलेलं असेल की या महिन्यामध्ये तुळशी पूजनाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे। आणि त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा बऱ्याच जणांनी तुळशीचे लग्न लावलेले असतील, 750 वाती या दिवशी प्रज्वलित केलेल्या असतील, तर तुळशीचं हे जे महत्त्व आहे ते आपल्याला या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये शेवटपर्यंत पाळायचं असतं। आणि म्हणूनच या कार्तिक महिन्याच्या समाप्तीला सुद्धा आपल्याला तुळशीच्या पाण्याने स्नान करायचं आहे। ज्यांना दिवाळीमध्ये सुतक मासिक धर्म असल्यामुळे काही लक्ष्मीपूजन करायला जमलं नसेल, त्यांनी कार्तिक अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा करायची आहे। अमावस्या तिथी ही खूप खास असते आणि कार्तिक अमावस्येला देखील खूप खास महत्त्व असल्यामुळे आपण अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी कार्तिक अमावस्येला अनेक उपाय करू शकतो, ज्यामुळे तुम्ही तुमचे आजार, दुःख, अडचणी ह्या नष्ट करू शकतात। तुम्ही जर का या कार्तिक अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर तुम्हाला तुमच्या समस्यांपासून नक्कीच मुक्ती मिळेल। आपल्या चॅनेलवर अमावस्येच्या दिवशी आपण कुठले कुठले उपाय करायचे याविषयीचे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। आपल्याला या दिवशी कार्तिक अमावस्येच्या दिवशी उपाय करून आपल्या जीवनातील दुःख, संकट नष्ट करता येतात। सर्वात अगोदर आपल्याला या दिवशी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। या गव्हाच्या पिठाचं कणिक मळायचं आहे आणि छोटे छोटे आपल्याला 108 गोळे तयार करायचे आहेत। आता हे तयार केलेले छोटे छोटे 108 गव्हाच्या पिठाचे गोळे आपल्याला जिथे नदी तलाव असेल तिथे माशांना खायला घालायचे आहे। हे गोळे टाकत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या श्रीहरी भगवान विष्णूच्या मंत्राचा जप किंवा नामस्मरण करत हे गोळे माशांना खायला घालायचे आहे। जर का आपण मुक्या जीवांना जर का आपण अमावस्येच्या दिवशी अन्नदान केले तर आपल्या जीवनातील जे काही पाप असतील, संकट असतील, दुःख असतील, ते नष्ट होतात। त्याचप्रमाणे या दिवशी आपण गरुड पुराणाचा पाठ करू शकतो। जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल आणि त्यामुळे तुम्हाला सतत समस्या येत असतील तर अमावस्येच्या दिवशी गरुड पुराणाचा पाठ करावा। गरुड पुराणाच्या पाठाने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते, तसेच भगवान विष्णूंच्या कृपेने मोक्ष प्राप्त होतो। त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला तेल, काळे उडीद, काळे तीळ, लोखंड, काळे वस्त्र आणि निळी फुले अर्पण करा आणि शनिदेवाच्या पौराणिक मंत्र ओम नीलांजन समाभास रविपुत्रम यमग्रजम छाया मार्तंड संभूतम नमामि शनेश्वरम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। या मंत्राचा जपमाळ किंवा जप केल्याने शनीचा प्रकोप शांत होतो आणि इतर ग्रहांच्या अशुभ प्रभावापासूनही आराम मिळतो। प्रत्येक अमावस्येला तुम्ही
पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावल्याने पितर आणि देवताही प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कार्तिक अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने दिवे दान करायचे आहे. मात्र हे दीपदान सूर्यास्तापूर्वी करावे. यानंतर मातीच्या दिव्यात मोहरीचे तेल टाकून वात पेटवावी आणि दिवा दक्षिणाभिमुख ठेवावा. असे केल्याने आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. याशिवाय कुटुंबात सुख, समृद्धी आणि प्रगती राहते. तर हे उपाय आपण या दिवशी आवर्जून करायचे आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ इतरांना शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. धन्यवाद.